सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अक्कलकोटला पावसानं झोडपलं, हिळ्ळी बंधारा ओव्हरफ्लो. सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी. सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरू. पहिल्याच पावसात मुंबईतल्या अनेक भागांमध्ये साचलं पाणी. एकाच वेळी हाती घेतलेल्या विकास कामांमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा. पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा 2000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका. कांदा, आंबा, काजू, केळी, भुईमूग, बाजरीसह भाजीपाल्याचं नुकसान. मुंबई शहरात उद्या 28 मेला 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या कामाकरता शहरातील ए, बी आणि ई विभागातील काही परिसरातला पाणीपुरवठा 24 तासांकरता बंद राहणार. पुढची बातमी बघूयात. पुणे जिल्ह्यासह शहराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देखील प्रशासनाने दिल्या आहेत. स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन नागरिकांना राज्य सरकारतर्फे करण्यात आलंय. पुण्यामध्ये यंदा 12 दिवस आधीच मान्सूननं हजेरी लावली आहे. धाराशिव जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसामुळे मांजरा नदी प्रवाहित झालेली आहे. 10 दिवसांपूर्वी कोरडं पडलेलं नदीचं पात्र आता प्रवाहित झालंय. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, तुळजापूर, भूम, वाशी तालुक्याला पावसानं झोडपलं, तर उमरगा तालुक्यातील अनेक गावातले रस्ते पाण्यात वाहून गेलेत. लोहारा तालुक्यातील घराची पडझड झाली आहे. कळंब तालुक्यात वशिरा नदीला पूर आलाय. तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलं. तडवळ गावात पावसाचं पाणी शिरल्यानं अनेकांचं नुकसान झालं. तर अक्कलकोट तालुक्याला दिवसभर पावसानं चांगलं झोडपून काढलं. अक्कलकोट तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाले आणि ओढे वाहू लागलेत. तर भीमा नदीतील पाणी सोडल्यामुळे हिळ्ळी बंधारा सुद्धा दुथडी भरून वाहू लागलाय. तर अहिल्यानगरलाही पावसानं झोडपलं. अनेक भागातले रस्ते तुडुंब भरून वाहत आहेत. नालेसफाई योग्य रीतीनं न झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलंय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील भीमाशंकर, आहुपे आणि पाटण खोऱ्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं. काही ठिकाणी दरड कोसळून वाहतूक बंद झाली आहे. पाटण ते आहुपे परिसरातील 18 गावांचा संपर्क तुटलाय. कोंढवळ गावच्या रस्त्याला दरड कोसळल्यामुळे त्या भागाचाही संपर्क तुटलाय. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं असून त्यामुळे चाफळमधील अनेक घरांची पडझड झाली आहे. बारामती तालुक्यातल्या बांदलवाडीतल्या आरोग्यदाय नर्सरी पाण्यात बुडली आहे. ओढ्याचं पाणी आल्यामुळे नर्सरी 2 ते 3 फूट पाण्यात बुडली असून यामध्ये इलेक्ट्रिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय. साताऱ्यातल्या फलटण तालुक्यामध्ये धुमाळवाडी गावात एका दिवसात 250 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे धुमाळवाडीत तलाव ओव्हरफ्लो झाला असून यातनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसतंय. मात्र या वाहणाऱ्या पाण्यामुळे धुमाळवाडी परिसरातले रस्ते पाण्याखाली गेले. अनेक गावांना जोडणारे दळणवळण ठप्प झाल्याचं चित्र आहे. या गावात झालेल्या पावसामुळे फळबागांचं अतोनात नुकसान झालंय. इथे सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. या गावातले शेतकरी आपल्या सोबत आहेत. त्यांचं म्हणणं आपण ऐकूया. हा पाऊस झालेलं नुकसान किती मोठं आहे हे ते सांगतील. काय सांगाल की झालेलं नुकसान किती मोठं आहे? धुमाळवाडी फळांचं गाव आहे, मात्र ही फळबागा आता सध्या पूर्णपणे नासधूस त्यांची झालेली आपल्याला पाहायला मिळते. काय सांगताय? काय झालंय, यावर्षी साधारण आपल्याला मे महिन्यातच हा पाऊस झाला. हे पाऊस साधारण जूनच्या 15च्या आसपास आम्हाला पडत असतो, परंतु मे महिन्यात इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि बागा धरणं त्याची एक सिस्टीम असते, त्याला ताण देणं, ताण देऊन त्याला नंतर आपण बरोबर त्या 1 तारखेच्या दरम्यान मेच्या पाणी दिलं की जून जुलैपर्यंत त्याला चांगल्या पद्धतीनं बहार येत असते. पण आता ऑलरेडी भरपूर पाऊस झाल्यामुळं बागेत, प्रत्येक बागेत गुडगा पाणी साठलं. प्रचंड बागांचं नुकसान झालं. आता फलधारणेच्या बागा अवस्थेत होत्या, त्या ठिकाणी त्या फलधारणेत असतानाच इतका पाऊस झाला, त्याच्यामुळं विषय असा झाला की त्याला आता फळधारणा होऊ शकत नाही. बागातनी आता तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक बागात गुडगा पाणी अतिशय मोठं, आणि वर्षाचं आमचं पूर्ण ह्या फळबागेवरती चरितार्थ आमचं अवलंबून आहे. आमचं गाव 100% फळबागांचं आहे आणि फळावरती आमचा चरितार्थ चालतो. सगळं उत्पन्न ह्या फळांचं जास्त, त्याच्यामुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे आमचं. आता ह्याला शासनानं काहीतरी ह्याच्यावरती तोडगा काढून आम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी काहीतरी मदत करावी. आयुष्यात तर पहिल्यांदाच हा पाऊस, बरं 30-35 वर्षात हा पहिलाच पाऊस असा आहे
की एका दिवसातच एवढा पाऊस पडून तलाव ओसंडून वाहत आहे पण त्याच्याबरोबर झालेलं नुकसान पण भरपूर आहे. बागांच्या फळबागा आता धरलेल्या होत्या किंवा काही काढणीस आल्या होत्या, त्यात पाणी जाऊन बागांचं नुकसान झाले. परत रस्ते जे पूल वगैरे होते ते पण वाहून गेलेले आहेत. आणि शासनाचे जे काय आले होते, कृषी विभाग म्हणा, कॅनलच्या विभागाचे म्हणा किंवा महसूल विभाग, त्यांनी येऊन पंचनामे करायला सुरुवात केली आहे. आणि शेतकऱ्यांसाठी ह्या पंचनामे करून काहीतरी लवकर मदत मिळावी. कॅमेरामॅन तुषार जाधव, मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, धुमाळवाडी, सातारा. तर लासलगाव शहर परिसरात सुद्धा काल संध्याकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला. पावसासोबत चक्रीवादळ सुद्धा आलं होतं, त्यामुळे ठिकठिकाणी कांद्याचे शेड कोसळून शेकडो क्विंटल कांदा भिजल्याचं समोर आलंय. तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शिवाय मुख्य बाजारपेठेतील दुकानात पाणी शिरल्यामुळे दुकानदारांचंही मोठं नुकसान झालंय. या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. काल सायंकाळी लासलगाव परिसरात ढगफुटी सदृश्यसारखा पाऊस झालेला आहे. या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. विशेष म्हणजे पावसासोबत वादळी वारा होता, त्याच्यामुळे अनेक कांद्याचे शेड कोसळलेले आहे. मी आता उभा आहे एका कांद्याच्या व्यापाऱ्यांच्या खळ्यावर. आपण बघू शकतो का हा जो उघड्यावर ठेवलेला कांदा आहे तो भिजला आहे, खराब, आणि भिजल्यामुळे तो खराब झालेला आहे. त्याचप्रमाणे इथं त्यांचं एक मोठं कांद्याचं शेड होतं, वादळी वाऱ्याने तो पण कोसळलेला आहे. आणि त्याच्या खाली जे त्याच्यात जो कांदा ठेवलेला होता तो शेकडो क्विंटल कांदा होता, तोही आता भिजून खराब झालेला आहे. शेड कोसळल्यामुळे आणि कांदा खराब झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. यासह गावातील अनेक दुकानांमध्येही पाणी शिरलेलं होतं, तिथेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. माझ्यासोबत कांदा व्यापारी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का शेड कशामुळे कोसळला आणि त्यांचं किती नुकसान झालेलं आहे. सेट काय सांगाल, कशामुळे हे शेड कोसळलं, किती कांदा होता आणि आणखी गावात काय काय नुकसान झालं आहे? काल सायंकाळी अचानक मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि पाऊस सुरुवात झाली आणि हा म्हणता थोड्याच वेळामध्ये पावसाने अतिशय रौद्र रूप धारण केलं आणि वादळही फार मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे हे लाकडी शेड आणि शेजारचं लाकडी शेडसुद्धा इथं कोसळलेलं तुम्हाला दिसत आहे. या शेडच्या खाली असलेला शेकडो क्विंटल मालसुद्धा भिजलेला आहे किंवा खराब झालेला आहे. आता अशाप्रमाणे माझं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. निसर्गाच्या पुढे जरी आपण काही करू शकत नसलो तरी पण हे नुकसानच आहे. यामुळे नक्कीच व्यापारी व्यथित झालेला आहे. त्याचप्रमाणे लासलगावातसुद्धा अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्व दुकानांमध्ये पाणी गेलेलं होतं आणि त्यामुळे अनेक दुकानांचं, त्यामुळे व्यापाऱ्यांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे. एकूणच आपण बघितलं असेल तर गेल्या काही दिवसापासून जो पाऊस आहे त्याने हाहाकार माजवलेला आहे. फक्त लासलगावच नव्हे तर नाशिक जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. आणि या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका आता कांद्या पिकाला आणि साठवून ठेवलेल्या कांद्यालाही बसत आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, लासलगाव. या मुसळधार पावसाचा पेण तालुक्यालाही मोठा फटका बसलाय. गणेश मूर्तींचं माहेरघर असलेल्या गणेश मूर्तिकार व्यावसायिकांना देखील याचा मोठा फटका बसलाय. असंख्य मूर्ती पाण्याखाली गेल्या, त्यामुळे हे मूर्तिकार आता चिंतेत सापडलेत. एकीकडे सरकारकडनं पीओपी मूर्तींवरती बंदी असताना हे गणेश मूर्तिकार संकटात आहेतच, त्यात आता मूर्ती पाण्याखाली गेल्यामुळे पुन्हा हे मूर्तिकार चिंतेत सापडलेत. आमच्या मूर्ती आज जर का शाडू मातीच्या असत्या तर आज पूर्णपणे विरघळून आमचं मोठं नुकसान झालं असतं, अशी खंत सुद्धा या मूर्तिकारांनी बोलून दाखवली. अतिवृष्टीमुळे अमरापूर विभागातील मूर्तिकारांचे खूप नुकसान झाले. हजारो मूर्त्या या पाण्याखाली आहेत. पूर्ण कारखान्यामध्ये हे पाणी घुसलेलं आहे, त्यामुळे मूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज पर्यावरण मंडळ हे शाडू मातीवर आग्रह करतं, पण जर आज शाडू माती असती तर आज मूर्तींचं चिखल झालं असतं. मग हा नुकसान कोणी दिला असता भरून? आज शाडू माती पीओपी आहे म्हणून काहीतरी 50% तरी या मूर्त्या वाचलेल्या आहेत आणि मूर्तिकारांना थोडा धीर मिळाला आहे. आणि जर शाडू असतं तर काय झालं असते?